Hi everyone. In last lecture you see the conversion of binary to decimal number. Okay, this conversion is the very simple conversion. Given in that the given number is the binary number. Okay, that means the 0 and 1 form. Okay, and these binary numbers convert to the decimal number. So in that the simple steps in a 4 steps or 4 procedure. In that first write now these given binary number. Second is the write the weights below each binary bit. प्रत्येक बायनरी बीटचा काय आपण राईट करतो तर त्याच्या खाली त्याचा वेट आपण राईट करतो. थर्ड स्टेप इज द इफ 0 बीट appears in a digit position streak out the weight for that this पोझिशन. ओके, जो डिजिट काय असेल 0 असेल, जे बीट 0 असेल तो डिजिट काय होणार आहे, त्या डिजिटची जी पोझिशन असेल ती स्ट्रिक्ट आउट दी वेट फॉर दॅट दिस पोझिशन. ओके, देन फोर्थ इज द ॲट द रिमेनिंग वेट्स. जे राहिलेले 0 सोडून जे राहिलेले बीट असतील त्याची जो वेट असेल, ओके, त्याचं काय केलं जाणार आहे, ॲडिशन करून टू गेट द इक्विव्हॅलंट डेसिमल नंबर. म्हणजे येणारा नंबर हा कसा असणार आहे, डेसिमल नंबर. दॅट मीन्स द सिम्पल प्रोसिजर ऑफ दी बायनरी टू डेसिमल conversion. Okay, today you see the decimal to binary conversion. Okay, in that the given number is the decimal number and these decimal numbers convert to the binary number. Okay, decimal number means these decimal numbers. Once again you that note that the important thing is the decimal numbers radix or base is the 10 and binary numbers radix or base is the 2. Okay, you know that the whole decimal number and fractional decimal number. Whole decimal and fractional decimal, that means the whole number means the suppose for example 10 1 0 10. ओके, तो 10 हा काय असेल तर डेसिमल नंबर आहे. फ्रॅक्शनल नंबर म्हणजे जर दिलेला गिव्हन नंबर हा कशामध्ये असेल, पॉईंट, म्हणजेच 10.12 10.6. ओके, 1.2 ज्याच्यामध्ये पॉईंट आहे तो कसा असणार आहे तर फ्रॅक्शनल नंबर असणार. दॅट मीन्स द होल डेसिमल नंबर अँड फ्रॅक्शनल नंबर कन्व्हर्जन मेथड आर डिफरंट. ओके, डेसिमल नंबरमध्ये होल डेसिमल नंबरचं कन्व्हर्जन डिफरंट आहे आपण जे बायनरीमध्ये करतो, अँड फ्रॅक्शनल डेसिमल नंबरचं कन्व्हर्जन कसं आहे, डिफरंट आहे. ओके, ज्याचं कन्व्हर्जन आपण बायनरीमध्ये करतो. आपण दोन्ही बघणार आहे, डेसिमल नंबरचं कन्व्हर्जन बघणार आहे ॲज वेल एज दी फ्रॅक्शनल डेसिमल नंबरचं कन्व्हर्जन बघणार आहे. ओके, और कंबाईन ऑफ दी डेसिमल और फ्रॅक्शनल डेसिमल नंबर्स. ओके, फर्स्ट होल डेसिमल नंबर कन्व्हर्जन मेथड इज डिस्कस. फर्स्टला आपण काय बघणार आहे तर होल डेसिमल नंबरचं कन्व्हर्जन आपण बघणार आहे, डिस्कस करणार आहे, अँड देन दी फ्रॅक्शनल डेसिमल नंबर मेथड इज डिस्कस्ड. ओके, इन दॅट फर्स्ट होल डेसिमल नंबर कन्व्हर्जन टू बायनरी number. Okay, in that the systematic method to convert whole decimal number into binary number is the double table method. Okay, it is called as the double table method or repeated division by 2 method. Okay, or it is also called as the repeated division by 2 method, and it is popular method also. Okay, this method is the also popular method. Okay, in the decimal number conversion it is called as a double table method as well as the it is called as the repeated division by 2 method. Okay, and this method is also popular. Okay, in this method whole number is progressively divided by 2. ओके, ह्या मेथडमध्ये काय केलं जातं बघा तर फर्स्टली होल दिस गिवन डेसिमल नंबर इज प्रोग्रेसिवली डिवाइड बाय 2. म्हणजे जो गिवन नंबर डेसिमल नंबर असेल त्याला आपण काय करणार आहे, पूर्णपणे 2ने काय करणार आहे, 2ने काय करणार आहे, त्याला डिवाइड करणार आहे, 2ने त्याला भाग घालवणार आहे. ओके, अंटिल देअर इज होल नंबर क्वॉन्जियंट अँड रायटिंग डाऊन द रिमाइंडर आफ्टर ईच डिव्हिजन. ओके, प्रत्येक डिव्हिजनला आपण काय करणार आहे, त्याचा कॉन्झियंट ॲज वेल एज दी रिमाइंडर आपण नोट डाऊन करणार आहे. ओके, तो काय असू शकतो, 1 और 0 असू शकतो. ओके, द रिमाइंडर इज टेकन इन रिव्हर्स ऑर्डर. ओके, जो येणारा रिमाइंडर असेल, ओके, तो रिमाइंडर आपण काय करणार, प्रत्येक म्हणजे आपण डिवाइड केलं, फर्स्ट जो नंबर असेल डेसिमल नंबर त्याला 2ने डिवाइड केलं, त्याचा रिमाइंडर नोट डाऊन करणार, तो 0 और 1 असणार आहे. ओके, डिवाइड केल्यानंतर जो येणारा नंबर त्याला अजून आपण रिपीटेडने काय करणार आहे, रिपीटेड 2ने डिवाइड करणार आहे, अँड नोट डाऊन काय करणार आहे, रिमाइंडर 0 और 1. अगेन दिस प्रोसेस इज रिपीटेड. म्हणजे आपण 2ने काय करणार आहे, त्याला डिवाइड करत जाणार आहे आणि रिमाइंडर हा नोट डाऊन करणार आहे. ओके, अँड दिस रिमाइंडर इज टेकन इन रिव्हर्स ऑर्डर. तो रिमाइंडर आपण कसा लिहिणार आहे तर रिव्हर्स ऑर्डर. रिव्हर्स ऑर्डर म्हणजेच कसा,
डाउन टू दी अप. ओके, तो कसा लिहिणार आहे आपण खाली बघणार आहे. ओके, और काउंट अप मेथड टू फ्रॉम द बायनरी. ओके, काउंट अप मेथड टू दी बायनरी. दॅट मीन्स द रिमाइंडर हा काय येणार आहे, आयदर 0 or 1. 0 or 1 मीन्स दॅट मीन्स द binary number. Okay, that is first reminder to be produced is LSB and the last reminder to produce is the MSB in the binary number. Okay, आपण काय करणार आहे याच्यामध्ये रिव्हर्स ऑर्डर म्हणजे डाउन टू दी अप. सो फर्स्ट आलेला रिमाइंडर हा काय असणार आहे, प्रोड्यूस टू दी LSB साईट. ओके, अँड लास्ट रिमाइंडर हा काय असणार आहे, प्रोड्यूस टू दी फर्स्ट रिमाइंडर असणार आहे तो काय असणार आहे LSB साईड अँड लास्ट रिमाइंडर असणार आहे तो काय असणार आहे MSB साईड ऑफ द बायनरी number. Okay, least significant bit and most significant bit. Okay, this procedure is explained with the following given example. आपण example बघणार आहे. Okay, in that convert the whole decimal number into binary number. First number is the 25 and second number is the 16. Okay, so given decimal number is the 25 or another number is the decimal number is the 16. ओके, आपण फर्स्टला बघणार आहे 25 हा डेसिमल नंबर आहे, त्याचं कन्वर्जन आपण बायनरीमध्ये करणार आहे. ओके, सो हिअर राईट नाव द टोटली काय करणार आहे आपण 25ला 2ने डिवाईड करणार आहे. ओके, 25 डिवाइड बाय 2 काय येणार आहे बघा, 2 1चा 2 अँड 2 2चा 4. सो डिव्हिजन काय आली त्याच्यामध्ये बघा 12 आली. काय आली त्याच्यामध्ये कॉन्झियंट काय आला बघा त्याच्यामध्ये, तो कॉन्झियंट हा 12 आला. ओके, अँड त्याचा रिमाइंडर किती आला हो 1. आपण कॉन्झियंट 12 लिहिला आणि रिमाइंडर हा साईडला लिहिलं आहे बघा याच्यामध्ये एक्झाम्पलमध्ये बघा. ओके, जो आलेला कॉन्झियंट असेल किती 12 त्याला आपण अजून काय करतोय 2ने डिवाइड करतोय. 2 6चा 12. ओके, 6 इज द कॉन्झियंट अँड रिमाइंडर इज द 0. ओके, सो अगेन 6 डिवाइड बाय 2. 2 3चा 6. Okay, so quotient is 3 and remainder is 0. Okay, so right now the quotient 3 divided by 2. 2 1s are 2. Okay, and quotient is the 1 and remainder is the again 1. So 1 quotient 1 divided by 2, quotient is the 0 and remainder is the 1. Hence in these numbers count down the remainder is the reverse order, that means the down to the up. Here shows the arrow. Okay, down to the up, that means first reminder is LSB side. Okay, produced, and last reminder is the MSB side of the produced in this binary number. Okay, जो येणारा रिमाइंडर असेल आपण कसा राईट करणार आहे, खालून वरती करणार आहे, डाउन टू दी अप. ओके, सो राईट नाव द 1 1 0 0 1. ओके, आणि जो आलेला 1 1 0 0 1 असेल, ओके, तो काय असेल तर जो दिलेला गिवन 25 डेसिमल नंबर आहे त्याचं कन्वर्जन आपण काय केलं बायनरीमध्ये, आणि आलेला जो बायनरी नंबर असेल तो काय असेल 1 1 0 0 1. That's it. Okay, so another example of the decimal to binary conversion. Another example बघूया आपण. Given decimal number is the 16. Given decimal number is 16. Okay, so divide to the 2. 16 divided by 2. Okay, 2 8s are 16. 8 is the quotient, remainder is the 0. So again 8 divided by 2. 2 4s are 8. So 4 is the quotient, remainder is 0. Again 4 divided by 2. 2 2s are 4. So quotient is 2 and remainder is 0. Okay, so 2 divided by 2. 2 1s are 2. So 1 is the quotient and 0 is the remainder. And 1 upon 2 is the quotient is 0 and remainder is 1. So here again arrows indicate that the remainder is count down to the up. First remainder is the LSB side of the LSB side produce and last remainder is the MSB side of the produce. Okay, in the given binary number. So right now the remainder is the 1 0 0 0 0. Okay, in the decimal to binary conversion, decimal number is the 16 and binary number is the 1 0 0 0 0. Okay, this is the decimal to. Okay, so in this ways the whole decimal number conversion
टू बायनरी नंबर. सिम्पल आहे बघा. होल डेसिमल नंबर कन्वर्ट टू दी बायनरी number. Okay, second we see the fractional decimal number conversion to binary number. आपण फर्स्टला काय पहिलं होल डेसिमल नंबरचं कन्वर्जन कशामध्ये केलं आपण तर बायनरीमध्ये केलं. ओके, सो सेकंड काय आहे बघा फ्रॅक्शनल डेसिमल नंबर. फ्रॅक्शनल डेसिमल म्हणजेच काय करणार आहे आपण त्याच्यामध्ये पॉईंट असणार आहे. ओके, बायनरी डेसिमल नंबरचं कन्वर्जन आपण बायनरीमध्ये करतोय म्हणजे त्याच्यामध्ये डेसिमल पॉईंट असणार आहे. पॉईंटमध्ये दिलेला नंबर असणार आहे गिवन नंबर. ओके, सो जो पॉईंटच्या लेफ्ट साईडचा नंबर असेल ओके तो कसा असेल होल डेसिमल अँड राईट साईडचा नंबर असेल पॉईंटच्या तो कुठला असणार आहे तर फ्रॅक्शनल नंबर असणार आहे. ओके, सो इन दिस number system, a systematic and popular method to convert the fractional decimal number to binary number is repeated multiplication by 2. ओके, काय केलं जाणार याच्यामध्ये बघा तर आपण 2ने मल्टिप्लाय करणार आहे. जसं की आपण 2ने डिवाईड करत होतो कॉन्झियंटला. ओके, तसं याच्यामध्ये काय करणार आहे आपण रिपीटेड मल्टिप्लाय बाय 2. 2ने आपण रिपीटेड काय करत जाणार आहे मल्टिप्लाय करत जाणार आहे. ओके, इन दिस मेथड गिवन फ्रॅक्शनल डेसिमल नंबर इज मल्टिप्लाइड बाय 2. ह्याच्यामध्ये जो दिलेला फ्रॅक्शनल नंबर म्हणजे कुठला पॉईंटच्या राईट साईडचा नंबर. ओके, त्या फ्रॅक्शनल नंबरला आपण काय करणार आहे 2ने मल्टिप्लाय करणार आहे. अँड देन मल्टिप्लाइंग ईच रिझल्टिंग फ्रॅक्शनल पार्ट ऑफ द प्रोडक्ट. ओके, देन द मल्टिप्लाइंग ईच रिझल्टिंग फ्रॅक्शनल पार्ट ऑफ द प्रोडक्ट बाय 2 until the fractional product is 0 or until the desired number of decimal places is reached, and writing down the carry digit after each multiplication is in front of that. ओके, काय केलं जाणार आहे याच्यामध्ये बघा तर आपण 2ने मल्टिप्लाय करणार आहे. ओके, अँड ईच रिझल्टिंग फ्रॅक्शनल पार्ट ऑफ द प्रोडक्ट बाय 2 म्हणजे जो फ्रॅक्शनल पार्ट येणार आहे त्याला आपण अगेन रिपीटेड 2ने मल्टिप्लाय करणार आहे. ओके, अँड अंटिल द फ्रॅक्शनल प्रोडक्ट इज 0 और अंटिल द डिझायर्ड नंबर ऑफ डेसिमल प्लेसला काय असेल तर 0 और अंटिल डिफरंट नंबर असेल. ओके, डेसिमल प्लेसेस इज रिच्ड अँड रायटिंग डाऊन द कॅरी डिजिट. आणि त्याच्यावरून आपण काय करणार आहे कॅरी राईट करणार. मग कॅरी काय असू शकतो 0 और 1 असू शकतो. ओके, राईट डाऊन द कॅरी डिजिट आफ्टर ईच मल्टिप्लिकेशन इन फ्रंट ऑफ दॅट. ओके, and the carries are taken in as it is or count down method to from the binary. ओके, बायनरी नंबर आपण काउंट डाऊन करणार आहे. अँड दॅट इज फर्स्ट कॅरी टू बी प्रोड्युस्ड इज MSB अँड द लास्ट कॅरी टू बी प्रोड्युस्ड इन LSB इन द बायनरी नंबर. म्हणजे आपण होल डेसिमल नंबरमध्ये काय करत होतो जे येणारा जो त्याच्यामध्ये काय होता तर रिमाइंडर आपण डाऊन टू अप आपण राईट करत होतो. बट ह्याच्यामध्ये जो फ्रॅक्शनल डेसिमलमध्ये जो येणारा कॅरी असेल आयदर 0 और आयदर 1 तो आपण कसा करतोय अप टू डाऊन. ओके, वरून खाली आपण काय करणार आहे ह्याच्यामध्ये राईट नाव करणार. म्हणजे फर्स्टला येणारा कॅरी हा काय असेल तर फर्स्टला येणारा कॅरी हा MSB साईट प्रोड्यूस. ओके, अँड लास्टला येणारा कॅरी हा काय असणार LSB साईट ऑफ प्रोड्यूस इन द गिवन बायनरी नंबर. ओके, अँड दिस प्रोसिजर इज एक्सप्लेन्ड विथ द फॉलोइंग एक्झाम्पल. आपण एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला लगेच समजेल. खूप सिम्पल आहे. ओके, याच्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल बघतोय. कन्वर्ट द फ्रॅक्शनल डेसिमल नंबर इन टू बायनरी नंबर. फ्रॅक्शनल डेसिमल नंबरचं कन्वर्जन हे आपण बायनरीमध्ये करणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे 0.625. ओके, 0 हा कसा आहे 0 हा होल डेसिमल नंबर आहे. ओके, पॉईंट हा कसला आहे डेसिमल पॉईंट आहे. अँड 625 हा कसला आहे फ्रॅक्शनल डेसिमल नंबर आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल इज द 0.125. ओके, 0.125. 0 हा होल डेसिमल नंबर, पॉईंट हा डेसिमल पॉईंट आहे. अँड 125 हे काय आहे तर फ्रॅक्शनल डेसिमल नंबर आहे. ओके, सो फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व हिअर 0.625. ओके, काय करणार आहे आपण ह्याच्यामध्ये फर्स्टला 0.625ला 2ने मल्टिप्लाय करणार आहे. ओके, 2ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतो 1.250. 1.250 याच्यामधला फ्रॅक्शनल नंबर कुठला आहे 0.250. ओके, हा फ्रॅक्शनल नंबर आहे म्हणजे त्या 2
250. ओके, म्हणजे 0.250 याला आपण 2ने अगेन मल्टिप्लाय करणार आहे. अँड जो याच्यामध्ये होल डेसिमल नंबर येतो की ते 1 हा आपण काय करणार आहे, कॅरी राईट नाव करणार आहे. ओके, राईट डाऊन करणार आहे 1. देन अगेन मल्टिप्लाय द 0.250 मल्टिप्लाय टू दी 2. ओके, मल्टिप्लाय करून काय येणार आहे 0.500. ओके, 500 हा काय आहे, फ्रॅक्शनल नंबर आहे, त्याला आपण अगेन 2ने मल्टिप्लाय करणार आहे. अँड याच्यामध्ये जो होल डेसिमल नंबर आहे तो काय आहे 0 आहे, म्हणजे पॉईंटच्या लेफ्ट साईडचा नंबर हा काय 0 म्हणजे काय तो कॅरी आपण राईट नाव करणार आहे. ओके, देन सेकंड 0.500. ओके, ह्याला आपण 2ने मल्टिप्लाय करणार आहे. मल्टिप्लाय करून काय येणार आहे 1.000. सो राईट नाव द कॅरी इज दी 1. समजलं, मल्टिप्लिकेशन सिम्पल आहे. मल्टिप्लाय करून येणारा जो फ्रॅक्शन नंबर आहे त्याला अगेन 2ने मल्टिप्लाय करणार आहे आपण. आणि त्याच्यामध्ये जो येणारा फुल डेसिमल नंबर असेल तो आपण राईट नाव करणार. तर 0 आयदर 1 असणार आहे, म्हणजे तो आपण कॅरी नोट डाऊन करणार आहे. ओके, अँड कॅरी हा आपण कसा याच्यामध्ये नोट डाऊन करणार आहे तर अप टू दी डाऊन, म्हणजे फर्स्ट कॅरी असेल तो काय इंडिकेट करणार आहे. फर्स्ट कॅरी इज द इंडिकेट टू दी MSB side of the fractional binary number, and last carry is the LSB side to the fractional binary number. So hence the binary number is the 0.101. So given decimal number is the 0.625. Convert to the binary number is the 0.101. Okay, same that of the second example. आपण अजून एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, 0.125. ओके, 0.125. ओके, सो मल्टिप्लाय टू दी 0.125 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू काय येणार आहे आन्सर. कॅल्क्युलेशन करायचे तुम्ही इथे डायरेक्ट दिलेलं आहे. ओके, कॅल्क्युलेशन करायचे. कॅल्क्युलेशनसाठी सायंटिफिक कॅल्सी हा यूज करायचे, जो आपल्याला सायंटिफिक कॅल्सी आपल्याला प्रॅक्टिकलला पण आपल्याला प्रॅक्टिकलला पण लागतो तो. ओके, so here answer is the multiplication is the 0.250. Okay, 250 is the fractional number, so again multiply 2 and carry is the 0. Okay, 0.250 multiply 2 is equal to 0.500. Okay, answer is the, that means the carry is the 0. Then again 0.500 multiply 2 is equal to 1.000. Carry is 1. Okay, so right now the carry up to the down. Okay, binary number is the 0.001. Okay, given number decimal number fractional decimal number is the 0.125. ह्याच्यामध्ये होल डेसिमल नंबर काय 0 आहे. सो 0चं कन्वर्जन आपण करणार आहे का नाही, ॲज इट इज 0. बायनरीमध्ये काय असणार आहे 0ला 0च असणार आहे. सो ॲज इट इज तो होल डेसिमल नंबर 0 ठेवणार आहे. अँड फ्रॅक्शनल नंबरचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलं तर बायनरीमध्ये केलं. ओके, आणि ते काय आलं 0.001. ओके, ऑल ऑफ यू गॉट इट. होल डेसिमल नंबर कन्वर्ट टू दी बायनरी नंबर अँड फ्रॅक्शनल डेसिमल नंबर कन्वर्ट टू दी बायनरी नंबर. आपण हे काय बघितलं, दोन्ही सेपरेट बघितलं. होल डेसिमल नंबरचं कन्वर्जन करायचं असेल तर इच डेसिमल नंबरला आपण काय करणार आहे डिवाईड करत जातो आहे. ओके, अँड डिवाईड करत गेल्यानंतर त्याचा रिमाइंडर आपण काय करतो आहे नोट डाऊन करतो आहे. ओके, अँड फ्रॅक्शनल डेसिमल नंबरमध्ये काय करतो आहे आपण तर फ्रॅक्शनल डेसिमल नंबरमध्ये तर प्रत्येक डिजिटला आपण 2ने मल्टिप्लाय करतो आहे. येणारा कॅरी हा नोट डाऊन करतो आहे. ओके, आयदर तो 0 और 1 असणार आहे. दॅट मीन्स तो आपला रिझल्ट असणार आहे, बायनरी नंबर असणार आहे. ओके, गॉट इट ऑल ऑफ यू. सो इन दॅट द कन्वर्ट द रिअल डेसिमल नंबर इंटू बायनरी नंबर. आपण याच्यामध्ये काय बघतोय आता रिअल डेसिमल नंबर टू दी बायनरी. म्हणजे काय केलं आपण सेपरेट होल नंबर बघितलं, सेपरेट फ्रॅक्शनल नंबर बघितलं. बट तुम्हाला एक्झाममध्ये असं विचारू शकतात की त्याच्यामध्ये तुम्हाला होल डेसिमल नंबर पण असणार आहे अँड फ्रॅक्शनल नंबर पण असणार आहे. ओके, फॉर एक्झाम्पल फर्स्ट एक्झाम्पल इज द 13.625. 13 हा कसा नंबर आहे होल डेसिमल नंबर आहे. अँड 625 हा कसं आहे फ्रॅक्शनल डेसिमल नंबर. ओके, सो याचं कन्वर्जन आपल्याला बायनरीमध्ये करायचं. म्हणजे फर्स्टला आपण काय करणार बघा, इन द बिगिनिंग कन्वर्ट द होल डेसिमल नंबरचं कन्वर्जन फर्स्टला करणार आहे. तो आहे 13 नंबर इंटू द बायनरी नंबर
अँड इट इज ॲज फॉलोज. काय करणार आहे आपण 13 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 6. 6चा कॉन्झिएंट आहे 1 इज अ रिमाइंडर. देन 6 डिवाइड बाय 2 कॉन्झिएंट इज द 3, रिमाइंडर इज द 0. अगेन 3 डिवाइड बाय 2 कॉन्झिएंट इज द 1, रिमाइंडर इज द 1. Okay, and 1 upon 2 is constant 0 and remainder is the 1. And note down to the up. Okay, down to the up in a binary number 1101. That means the given whole decimal number 13 convert to the binary number 1101. Okay, send that up, then convert fractional decimal number. आता fractional कुठला नंबर राहिला 625. that means 0.625 into the binary number. इट इज ॲज फॉलोज. इथं काय करावं लागणार फ्रॅक्शनल नंबरला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. ओके, दॅट मीन्स 0.625 मल्टिप्लाय 2 आन्सर इज इक्वल टू 1.250 कॅरीज दी 1. ओके, अँड फ्रॅक्शनल नंबर 250 also multiply by 2. okay, is equal to 0.500 and carries the 0. Again 500 fractional number multiply by 2 is equal to 1.000. So carry is the 1. In that way this carry is not down to the up to the down. Okay, that means hence the binary number is the 0.101. ओके, जो आपण कॅल्क्युलेट केलेला होल नंबर 13ला नंबर बायनरी नंबर काय आपण कॅल्क्युलेट केला 1101 पॉईंट. फ्रॅक्शनल नंबर 0.625चा बायनरी नंबर काय आला हो 0.101. सो राईट नाव द हिअर आन्सर देअर फॉर द रियल बायनरी नंबर इज फाउंड बाय अरेंजिंग होल अँड fractional binary number as 1101.101. 1101.10. In this way the real binary number convert to the real decimal number convert to the binary number. Okay, got it all of you? व्हेरी सिम्पल आहे, काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. ओके, अनदर एक्झाम्पल आपण बघतोय बघा. सेकंड एक्झाम्पल 20.125. 20 is the whole decimal number, 125 is the fractional number. In the beginning convert the whole number 20 into the binary number and it is as follows. That means the divide by 2. whole number ला आपण काय करतोय 20 divide by 2 is equal to 10. remainder is the 0. that means the 2 tens are 10, so 2 tens are 20, so remainder is the 0. again 10 divide by 2, 2 5s are 10, so remainder is 0. then 5 divide by 2, 2 4s are 2 2s are 4, so remainder is 1. then again 2 upon 2, 2 divided by 2, 2 1s are 2, so remainder is 0 and 1 upon 2 is equal to 0, so remainder is 1. then note down the up to the down to the up in a binary number is the 10100. okay, then the convert fractional decimal number. convert the fractional decimal number 0.125 into the binary number and it is as follows. okay, in this fractional number 0.125 multiplied by 2 is equal to 0.250. हे त्याचं मल्टिप्लिकेशन आहे. ओके, मग याच्यामध्ये फ्रॅक्शनल नंबर हा किती 250. याला अगेन आपण 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. याच्यामध्ये कॅरी किती आला आहे हो 0. ओके, अगेन मल्टिप्लाय द 0.250 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू त्याचं कॅल्क्युलेशन काय येतं मल्टिप्लिकेशन काय येतं 0.500. कॅरी इज द 0. note down the carry is the 0. then 0.500 multiplied by 2 is equal to 1.000 and carry is the 1. okay, so carry is note down up to the down. okay, that means the first carry is MSB side of the fractional number and last carry is the LSB side of the binary fractional number. hence the right now the binary number is 0.001. okay, so given fractional number is the 0.125. okay, 0.125 convert to the binary number 0.001. okay, in this way therefore the real decimal number is the 20.125. 20.125 convert to the binary
is the real binary number is found by arranging whole and fractional number binary number as 10100.001. Okay, 10100.001. This is the real binary number. Okay, in this way the real decimal number is converted to the binary नंबर. ओके, सिम्पल मेथड आहे, काही याच्यामध्ये अवघड नाही. एक एक्झाम्पल समजलं की तुम्हाला पुढचे एक्झाम्पल सॉल्व करता आले पाहिजे. ओके, गॉट इट ऑल ऑफ यू. ओके, एनी प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, तुमचे प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया. ओके, दिस इज द टुडेज सिम्पल कन्व्हर्जन, द डेसिमल टू बायनरी कन्व्हर्जन. ओके, मग डेसिमल नंबर जो गिवन असेल त्याचा बेस और रॅडिक्स किती असणार आहे, व 10. आणि आपण जो कन्व्हर्ट करून जे नंबर लिहिणार आहे त्याचा बेस और रॅडिक्स 2 लिहायला विसरायचं नाही. ओके, तिथेही मार्क्स तुमचे कट होऊ शकतात. ओके, अनादर एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. कुठलेही तुमच्या मनाने एक्झाम्पल घ्या, ते तुम्ही सॉल्व करू शकता. तुम्ही पाठीमागचे क्वेश्चन पेपर रेफर करा, त्याच्यामध्ये एक्झाम्पल कन्व्हर्जनचे एक्झाम्पल विचारले गेलेले असतील ते तुम्ही एक्झाम्पल घ्या, सॉल्व करा. प्रॅक्टिससाठी तुम्ही कुठलेही एक्झाम्पल घेऊन सॉल्व करू शकता. ओके, गॉट इट ऑल ऑफ यू. ओके, आय थिंक स्टॉप हिअर. ओके, थँक यू ऑल ऑफ यू.